क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य. सटाणा बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नागरिक रस्त्यावर काळ्या फिती लावून भव्य निषेध मोर्चा. अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची मागणी. बागलाण तालुक्यातील चिमुकलीवरील अमानुष अत्याचाराविरोधात आज सटाणा शहर संतापाने पेटल्याचे चित्र पाहायला मिळाले. संत सेना महाराज मंदिरापासून सटाणा पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आलेल्या विशाल मोर्चाने संपूर्ण शहराला जागे केले. या मोर्चात सर्वात मोठा सहभाग महिलांचा होता. डोळ्यात अश्रू, मनात प्रचंड वेदना आणि ओठांवर एकच नारा, आरोपीला शिक्षा फाशी द्या, अशा निर्धारपूर्ण घोषणांनी वातावरण अक्षरशः दणाणून गेले. या दुर्दैवी घटनेने प्रत्येक आई, बहीण, वडील आणि समाजातील प्रत्येक संवेदनशील नागरिकांच्या मनात अस्वस्थता आणि रोष निर्माण केलाय. संत सेना महाराज मंदिरापासून सुरू झालेला मोर्चा शांततेत पण ठाम आवाजात पुढे सरकत राहिला. वृद्ध, युवक, महिला, विद्यार्थी सर्व समाज घटक एकत्र येऊन न्यायासाठी उभे राहिल्यामुळे सटाणा शहराने आज एकता आणि मानवतेचा शक्तिशाली संदेश दिलाय. लोकांच्या हातात प्लॅकार्ड्स, बालिकेच्या न्यायासाठी लढा, अत्याचार सहन करणार नाही, अशा घोषणा. प्रत्येक पाऊल ही पीडित चिमुकलीच्या वेदनेची साक्ष देत होते. पोलीस स्टेशनवर मोर्चेकऱ्यांनी पीडिताला न्याय मिळावा, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच अशा घटनांना आळा बसावा यासाठी प्रभावी मागण्या केल्या. सटाणा शहरातील हा मोर्चा आज केवळ आंदोलन नव्हे तर एका चिमुकलीसाठी उभा राहिलेला भावनिक लढा ठरला. समाज एकत्र आल्यास न्याय नक्कीच मिळेल असा विश्वास आजच्या मोर्चाने पुन्हा एकदा जागा केलाय. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडे. त्यासाठी तुम्ही सगळे इथे जमलेले आहेत. सदर घटनेसंबंधी सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लैंगिक अत्याचार पॉक्सो प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सगळे सिरियस कलम मी लावलेले आहेत या गुन्ह्यामध्ये. आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाही याची 100% गॅरंटी माझी राहणार आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये पीडित जी मुलगी आहे त्या मुलीचं आता मी मेडिकलसाठी तिला पाठवतोय. मेडिकल वगैरे करून जो माझ्याकडून तपासामध्ये जे करण्यासारखं आहे त्याच्यासाठी मी फॉरेन्सिक टीम, एक्सपर्ट टीम बोलवलेली आहे. फॉरेन्सिक तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी. फॉरेन्सिकची एक्सपर्ट टीम सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट करणार आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव राहणार नाही याची 100% गॅरंटी माझी राहणार आहे. आपण कोणत्याही प्रकारचे असं कृत्य करू नका. सगळे शांततेने आलेले तर शांततेने जा आणि पोलिसाला पोलिसाचं काम करू द्या. गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोचराई होणार नाही. पीडित मुलीला 100% न्याय मिळेल हा माझा 100% प्रयत्न राहील. एवढं बोलतो आणि थांबतो. आपण सगळ्यांनी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.